पोलिसांच्या ताब्यात आहे। बीड पोलिसांनी रणजित कासलेला स्वारगेटमधून पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलंय। शरण येण्याआधीच कासले स्वारगेटमधून पोलिसांच्या ताब्यात आलाय। रणजित कासले काल दिल्लीतून पुण्यामध्ये दाखल झालेला होता आणि आज पहाटे त्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आलाय। रणजित कासले बीडचा निलंबित पोलीस अधिकारी आहे। काल रणजित कासले दिल्लीहून पुण्यामध्ये दाखल झाला होता। कासले रात्री स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती मिळाली। पहाटे 4 वाजेच्या सुमारास बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं। पोलिसांना शरण येणार असा व्हिडिओ काल कासलेनं पोस्ट केला होता। शरण येण्यापूर्वीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला पुण्यामधून ताब्यात घेतलाय। बीड हत्या प्रकरणानंतर कासलेनं अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केलेत। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा मोठा दावा रणजित कासलेनं केला होता। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सहकारी अजिंक्य आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, पहाटेच्या सुमारास कासलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे। बीड पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतंय। सागर, अगदी बरोबर आहे। रणजित कासले जो की निलंबित पोलीस अधिकारी आहे तो काल रात्री 9च्या सुमारात पुणे विमानतळावर दाखल झाला होता आणि त्यानंतर तो पुण्यातील स्वारगेट परिसरात एक जे हॉटेल आहे त्या हॉटेलवर मुक्कामी थांबला होता। खरं तर आज सकाळी तो माध्यमांशी बोलणार होता आणि माध्यमांशी बोलून आज सकाळी तो पोलिसांना शरण जाणार होता। मात्र बीड पोलिसांकडून रात्री त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री बीड पोलिसांचं 10 ते 12 लोकांचं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालं आणि स्वारगेट परिसरात जेवढे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सचं जे रजिस्टर आहे ते पोलिसांनी तपासलं आणि एका हॉटेलमध्ये रणजित कासले नावाच्या व्यक्तीचं जे आहे ते नाव लिहिलेलं रजिस्टरवर दिसलं। त्यानंतर पोलिसांच्या आणखी 2 गाड्या आपण सीसीटीव्ही मध्ये पाहतोय की पहिल्यांदा एक गाडी त्या ठिकाणी आलेली आहे, त्यानंतर पोलिसांच्या आणखी 2 गाड्या त्या ठिकाणी आल्या। त्यानंतर रणजित कासलेला हॉटेलमधून बाहेर घेतलं आणि पोलिसांनी गाडीत बसवून बीडच्या दिशेने पोलीस रवाना झालेच असल्याचे देखील सूत्रांच्याकडून आपल्याला माहिती समजते। 4 वाजता जे आहे ते पोलीस या ठिकाणी स्वारगेट परिसरात तो ज्या ठिकाणी मुक्कामी होता त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले। त्यानंतर 4:30 ते 5च्या सुमारास त्याला ताब्यात घेऊन पोलीस जे आहे ते बीडच्या दिशेने देखील रवाना झालेले आहेत। मात्र कालच तो पोलिसांना शरण जाणार होता, काल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं नाही। त्यानंतर आज तो सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठे खळबळजनक आणखी माझ्याकडे माहिती आहे, पुरावे आहे आणि मी ते समोर आणणार आहे अशा प्रकारचं त्याने सांगितलं होतं। खरं तर बीडचे एसपी जे आहेत, आपण रात्री त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस बीडच्या एसपींना देखील मी टॅब घेऊन दिलेला आहे 97,000चा असा देखील त्यांनी दावा केलेला होता। तर उद्या सकाळी देखील मी आणखी पुरावे समोर आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र पहाटेच पोलिसांनी जे आहे ते साध्या गणवेशात येत रणजित कासलेला आपल्याला पाहायला मिळतंय की ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई देखील सुरू असल्याची माहिती समजते। 4 ते 5च्या दरम्यान ताब्यात घेतल्याची देखील माहिती समजते। नक्कीच अजिंक्य, धन्यवाद या माहितीसाठी। तर बीड पोलिसांनी रणजित कासलेला स्वारगेटमधून ताब्यात घेतलेला आहे। पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे।